मित्र प्रॉपर्टी आहे ना, मेकॅनिकल प्रॉपर्टीचा फ्लुइड मधला लहानसा पॉइंट राहिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या चॉईस नुसार मी चालू करत आहो. तर बा आपला एक छोटासा पॉइंट आहे विस्कॉसिटी. ठीक आहे, व्हॉट डू यू मीन बाय विस्कॉसिटी? डिफाइन विस्कॉसिटी. व्हॉट डू यू मीन बाय विस्कस ड्रग? या विस्कस ड्रगला DRAG विस्कस फोर्स असं सुद्धा म्हणतात. तर बा लक्षात ठेवा, मी साध्या सिंपल आपल्या गावरानी भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतो. पहा किती यश भेटते तुम्हाला, किती समजते. तर बा फ्लुइड म्हणजे काय? बा तर द्रव्य. फ्लुइड म्हणजे बा नुसतं लिक्विड होत नाही, तर गॅस आणि लिक्विड या दोघालाही फ्लुइड म्हणतात. फ्लुइडचा अर्थ वाहणारा. तर वाहणारे दोन जण आहेत, एक लिक्विड आणि एक गॅस, म्हणून दोघालाही फ्लुइड म्हटल्या जाते. तर या जे फ्लुइड आहे बा लक्षात ठेवा, तो कोणताही फ्लुइड असो, या फ्लुइडची प्रॉपर्टी काय आहे बाबा? फ्लुइडची प्रॉपर्टी बा तर कान देऊ नये का हे समजायचं लिक्विड आहे, या लिक्विड असं वाहून राहिलं तर ही लिक्विडची एक लेयर, ही दुसरी लेयर, ही तिसरी लेयर, असं मी सांगून राहिलो. तर बा लक्षात ठेवायचं. समजलं का? तर बा ह्या ज्या डिफरंट लेयर्स आहेत, तर याच्याशी संबंधित ही राहील, ही पण राहील, पण ही त्याच्यापेक्षा दूर आहे. म्हणजे जास्त संबंध हिचं याच्याशीच येणार आहे. दोन नातेवाईक आहे, एक नातेवाईक अमरावतीला आणि एक मुंबईला आहे ना. पण मला अमरावती जवळ पडते, तर माझं वारंवार भेटणं कोणाशी होईल बा तर माझ्या अमरावतीच्या नातेवाईक. मुंबईच्या नातेवाईकाशी आहे तोही नातेवाईक, पण ते दूर झाले है ना, संबंध येत नाही. पण अमरावती वाल्याशी संबंध येईल म्हणजे तो झाला रिलेटिव्ह. तसंच याचं रिलेशन याच्याशी जास्त येईल, याच्याशी येणार नाही, म्हणून याला म्हणतात रिलेटिव्ह. मग आता मला म्हणायचं काय आहे बा का बा ह्याही वाहत आहे, हेही वाहत आहे, म्हणजे याचं रिलेटिव्ह मोशन दोघांचं असं. ठीक आहे ना. कोणाचं बात या डिफरंट लेयर्स, या डिफरंट लेयरचं कोणाच्या लेयर्स आहे रे बा? माया नो, या फ्लुइडच्या लेयर्स आहे. ठीक आहे. मग ह्या काय होते बा का ह्या डिफरंट लेयर किंवा मोशन मध्ये असताना, दोन्ही मोशन मध्ये असताना अनुभवतात. अनुभवणे एक्सपिरियन्सेस म्हणतात. कोणाला अनुभवतात बा तर एक विशेष प्रकाराचा फोर्स, की ज्या फोर्सला ड्रगिंग फोर्स म्हणतात, ओढण्याचा फोर्स. ठीक आहे ना. त्यालाच विस्कॉसिटी असं म्हटल्या जाते. हे जर पाणी असेल तर निर्वातपणे जाईल, शहद समजते, हनी म्हणतात, मध म्हणतात. मात्र तो जर असता तर बा घसरला नसता, लवकर व्हायला नसता कोणाच्या तुलनेत, तर बा पाण्याच्या. पाण्यामध्ये विस्कस फोर्स आहे, पण नगण्य. कोणाच्या तुलनेत? तर शहदच्या. शहद मध्ये जास्त आहे, हनी मध्ये कमी आहे. हनी मध्ये जास्त आहे आणि पाण्यामध्ये कमी आहे. मग आता डोक्यामध्ये आला पाहिजे का हनीला काय करतो? तो फोर्स धरण्याचा प्रयत्न करतो. तर यालाच तर विस्कस फोर्स म्हणतात आणि प्रोसेसला विस्कॉसिटी म्हणतात. तर माझं म्हणणं आहे बघा, डिफाइन विस्कॉसिटी. व्हॉट डू यू मीन बाय विस्कस फोर्स और विस्कस ड्रग? तर बा ही प्रॉपर्टी आहे कोणाची? या फ्लुइडची. ही प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच, व्हर्च्यू प्रभाव. ठीक आहे. व्हर्च्यू म्हणजे प्रभाव. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच, त्यांचा प्रभाव, त्या प्रॉपर्टीचा. रिलेटिव्ह मोशन बिटवीन, रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड experiences a drugging force is called viscosity. बोल बा किती सिंपल आणि बढिया आहे बा का या फ्लुइडची प्रॉपर्टी का जे आपलं प्रभाव दाखवते, कोणावर दाखवते? रिलेटिव्ह मोशन वर. कोणाच्या? तर डिफरंट लेयरच्या. कोणाच्या? डिफरंट लेयर तर फ्लुइडच्या. ठीक आहे. कसं दाखवते? या अनुभवतात एक विशेष प्रकाराचा फोर्स, की ज्याला ओढण्याचा फोर्स म्हणतात, ड्रगिंग फोर्स म्हणतात. त्यालाच तर विस्कॉसिटी म्हटल्या जाते. सिंपल साधा हाय बा. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ द fluid experiences a drugging force is called viscosity, and this drugging force is also called as viscous
विस्कस ड्रग, यालाच विस्कस ड्रग म्हणतात. त्याच्याही पेक्षा सोपा शब्द सांगतो, विस्कस फोर्स. मात्र सर्व शब्द माहित पाहिजे. कोणी विस्कस ड्रग म्हणते, कोणी त्याला विस्कस फोर्स म्हणतात. बोल पट्ट. ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा, आता फ्लुइड दोन प्रकारचे झाले. पहिला एक झाला गॅस, एक झाला लिक्विड. असा आहे. मग माझं म्हणणं कान देऊ नाही का जेव्हा तुम्ही लिक्विडचा विचार करता. ठीक आहे. तर मग लिक्विड मध्ये हा जो विस्कस ड्रग आहे, विस्कस फोर्स आहे. लिक्विड म्हटलं तर काय होते रे बा, तर लिक्विड मध्ये मॉलिक्युल्स असतात आणि या मॉलिक्युल्सच्या मधात जो फोर्स असतो त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतात. एकाच पदार्थांचे दोन मॉलिक्यूल असतील तर त्यांच्या मधात कोहेजिव्ह फोर्स असतो. शिकले तुम्ही कोहेजिव्ह फोर्स. ठीक आहे. मात्र या लिक्विड मध्ये हा जो विस्कस ड्रग आहे, विस्कस फोर्स आहे, हा कोणामुळे असतो तर हा जो शॉर्ट रेंज कोहेजिव्ह फोर्स आहे, अतिशय लहान असतो. लक्षात ठेवा, सीमित जागेमध्ये इफेक्ट दाखवतो. शॉर्ट रेंज कोहेजिव्ह फोर्स, मॉलिक्यूलच्या मधात असणारा कोहेजिव्ह फोर्स. दोन मॉलिक्यूलच्या मधात डिस्टन्स किती राहते रे, तर डोळ्याने दिसत नाही, 10⁻⁻ समथिंग आहे. तर बा डोक्यात आलं पाहिजे का इन लिक्विड विस्कस ड्रग इज ड्यू टू दी शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स. बोल बा. मात्र गॅस बद्दल विचार करशील तर गॅसचे मॉलिक्यूल असे वेगवेगळे असतात. मॉलिक्यूल ऑफ दी गॅसेस आर मोर सेपरेटेड फ्रॉम इच अदर अँड दे आर मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, दॅट इज इन रॅन्डम मोशन. आहे का नाही माहित आहे. ह्या इकडं धावन तर ह्या इकडं धावन तर ह्या इकडं धावन, जाईन नाही जाईन, स्थिर राहतील कसे राहतील, पण वेगवेगळी डायरेक्शन आहे का नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा का बा या गॅस मध्ये हा मॉलिक्यूल जर असा चालला आणि ह्या मॉलिक्यूल जर असा येत असेल तर दोघांची टक्कर होते. या टक्करीला तर कोलिजन म्हणतात, कोलाइड. बोला. ठीक आहे. जेव्हा लक्षात ठेवायचो, बोला समजते का, हा मॉलिक्यूल फास्ट मूव्हिंग मॉलिक्यूल आहे, हाय फास्ट मूव्हिंग मॉलिक्यूल आहे. हे दोन्ही या हा असा येत आहे, दोघांची टक्कर होईल आणि टक्कर झाल्याबरोबर काय होते बा, तर याच्यामध्ये फोर्स निर्माण होतो आणि त्यालाच तर विस्कस ड्रग म्हणतात. बोल बा पटलं का. इंग्रजीत पाहिजे बा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इन गॅसेस and a viscous drug is due to the collision between fast moving molecules. बोल बा किती सिंपल आहे. इन गॅसेस विस्कस ड्रग इज ड्यू टू दी कोलिजन म्हणजे टक्कर, कोलिजन बिटवीन फास्ट मूव्हिंग मॉलिक्युल्स. बोला. ठीक आहे. दोन्ही याच्याचा विचार कर आता इन लिक्विड अँड इन गॅस, म्हणजे सरळ फ्लुइड मध्ये. In both liquid and gas, relative velocity between layer is small. बोला समजते का. जेव्हा रिलेटिव्ह वेलॉसिटी लेयर मध्ये स्मॉल असते, हे झाले गॅसची लेयर. लक्षात ठेवा काय बडबड केली, या लेयरची वेलॉसिटी लिक्विडची आणि या लेयरची वेलॉसिटीचा अर्थ झाला का हे मोशन मध्ये आहे, हे मोशन मध्ये आहे, पण दोघांच्याही वेलॉसिटी मध्ये अतिशय कमी फरक आहे. एवढूसा हा ज्या वेगानं जात असेल त्याच्यापेक्षा हे किंचित कमी किंवा जास्त वेगानं जात असेल, असं आहे. ठीक आहे. म्हणून शब्द वापरला रिलेटिव्ह आहे ना, दोघांमध्ये असणार संबंधित वेग. रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन दी लेयर्स इज स्मॉल. शब्द महत्वाचा आहे. सुटला पेपर मध्ये तर अर्थ गेला, अर्थाचा अनर्थ. Relative velocity between the layer is small. The viscous drug, या दोघांमध्ये असणारा विस्कस फोर्स, विस्कस ड्रग हा
कसा असतो तर बा लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असा आहे. विस्कस ड्रग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ठीक आहे. स्ट्रीमलाईन फ्लो बद्दल बोलत, स्मूथ वाहणारा आहे ना, ओव्हरलॅपिंग विथ इच अदर स्मूथली. असं जर वाहन असलं जसं नदीच्या पाण्याचा फ्लो स्मूथ आहे, पण तेच पूर आला असेल, फ्लड आलं असेल त्यावेळेस आहे ना तो टर्ब्युलंट असतो. तर मी तर बडबड करत हाव स्ट्रीम लाईन फ्लो मध्ये. तर तेव्हा लक्षात ठेवा या दोघातली जी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते ती अतिशय स्मॉल असते आणि हीच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, लक्षात ठेवा विस्कस ड्रग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तोंडातून निघाला टर्ब्युलंट फ्लो, तर टर्ब्युलंट फ्लो लक्षात ठेवा याच्यामध्ये म्हणजे आहे ना खूप जोरानं कसंही अस्त व्यस्त वाहून राहिला आणि कधी फ्लड मध्ये खूपच स्पीड राहील. तर यावेळेस विस्कस ड्रग हा भयंकर वाढतो. बट इन टर्ब्युलंट फ्लो विस्कस ड्रग इन्क्रीजेस रॅपिडली, सपाट्यानं वाढते. and which is not proportional to the, लक्षात ठेवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. हा विस्कस ड्रग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल राहत नाही. तर तो राहते कसा, तर विस्कस ड्रग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी हायर पॉवर ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. खूप जास्त पाहिजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या हायर पॉवरशी 2-3-4 नाही होणार नाही, घात भल्ला मोठा घात पाहिजे. असं जर असेल तर त्याच्याशी हा विस्कस ड्रग डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कायच्या टर्ब्युलंट फ्लो मध्ये. But in turbulent flow, viscous drug increases rapidly and which is not directly proportional to the, लक्षात ठेवायचं, which is not directly proportional to the relative velocity, but which is directly proportional to the higher power of relative velocity. चल बोल बा. ठीक आहे, मनात आलं पाहिजे का सर या दोन लेयर मध्ये विस्कस फोर्स आहे, विस्कस ड्रग आहे. यालेच काढून फेकतो तर आपल्या घरचं थोडा आहे काढून फेकाली. याले जर काढून फेकायचा असेल तर बा लक्षात त्या फोर्स लावावा लागेल. आणि उलीसही काम करायचं असेल तर उठा लागल, त्या वस्तूपर्यंत जा लागल, ते घ्यासाठी हात लांबवा लागल, म्हणजे आपण फोर्स लावतो. तर एवढा फोर्स या दोन लेअर मधून जर काढायचा असेल तर ऑलवेज डोक्यात आलं पाहिजे का बिना फोर्स न तर शक्य नाही. टू ओव्हरकम दी विस्कस फोर्स, विस्कस ड्रग एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड. बाहेरच्या फोर्सची आवश्यकता आहे. हो ठीक आहे. आता कान देऊन ऐक राजा, का हा जो विस्कस फोर्स आहे, हा जो विस्कस ड्रग आहे, हा कोणावर अवलंबून असतो. अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे राजा, का या लेअरचं एवढा जर एरिया असन एवढा तर याच्या मधात असतं राहील ना यार, का इकडं राहणार आहे, इकडं राहणार आहे, बिलकुल नाही. विस्कस फोर्स या दोन्ही लेअरच्या मधात जेवढा असन तेवढा अर्थ झाला का एवढ्या एरिया या दोन लेअरच्या एवढ्या एरियाच्या मधात असणारा जेवढा असेल तेवढा, तर हा विस्कस फोर्स अवलंबून कोणावर असतो, तर विस्कस फोर्स डिपेंड्स अपॉन दी एरिया ऑफ द लेअर. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय रे बाई तर लिहून आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मला माहित आहे एरिया समजला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट 2 फूट वरून गेला हाय ना, नो प्रॉब्लेम. याले आता मी नवीन शब्द ऐकला व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय भानगड आहे तर ते पण ऐकून घ्या. कान देऊ ऐक. मी एक पर्यायानं वेळ वाचावा म्हणून सांगलं. ठीक आहे, मग माझं म्हणणं आहे बाबा ह्या एक लेअर आहे, हे एक लेअर आहे, हे एक लेअर आहे. सिंपल सांगता आवडणाऱ्या भाषेत. ठीक आहे, ए पासून निघणारी एक लेअर, बी पासून एक लेअर, सी पासून. आता मन लावू नाही बाबा, हा बी पासून जे निघलेली लेअर आहे,
आहे ना त्याथे वाहून राहिली मोशन मध्ये आहे, तर याचा अर्थ त्याला काही तर वेग असेल, व्हेलॉसिटी असेल, तर मी म्हटलं बी पासून निघणाऱ्या लेअरची व्हेलॉसिटी v, त्याच्यावर जे हाय बा ए पासून निघणारी लेअर त्याची व्हेलॉसिटी या बी पासून निघणाऱ्या लेअरच्या व्हेलॉसिटी पेक्षा किंचित जास्त आहे. तर मी किंचित जास्त हे तर घेतलंस, त्याच्यात उलीस अजून मिळवलं म्हणजे प्लस डीव्ही. डीव्ही म्हणजे किंचित जास्त, म्हणजे ह्या प्लस या म्हणजे याचा वेग किंचित जास्त झाला. पटलं का नाही? मग याच्या खालचं तर बा याच्यापेक्षा किंचित कमी, तर एवढ्या मधून काहीतरी थोडस वजा केलं, सबट्रॅक्ट केलं, म्हणून v मायनस डीव्ही हे मा अर्थ आहे बा. आणि हे का हो बा, का ज्या जमिनीवरून पाणी वाहत आहे ते फिक्स सरफेस बस बॉटम असं. आता दुसरा विचार काय करायचा बा, तर सिंपल साधा आहे का या बी पासून जाणाऱ्या लेअरचं आहे ना मोशन मध्ये आहे, याचं या बॉटम पासूनचं डिस्टन्स x घेतलं, तर याच्याही वर ए पासून जाणारी लेअर आहे, तर बा याचं डिस्टन्स या बॉटम पासून आहे ना किंचित वरत आहे ना रे बा, तर बा जास्तच अंतर राहील का नाही, तर मी किंचित जास्त तर dx घेतला, तर एवढा तर x आणि एवढा जास्तीचा म्हणून dx. तर बा इथून तर इथपर्यंत या लेअरचं डिस्टन्स झालं x प्लस dx. सांग बाबा, ठीक आहे. आता याचं तर हा वाला एवढा x आहे, त्याच्यामधून एवढा कमी केला तर एवढा म्या घेतला dx, म्हणून एवढ्या मधून एवढा कमी केला तर x मायनस dx. अर्थ झालं का बा ए या पासून जाणाऱ्या लेअरचं या बॉटम पासूनचं डिस्टन्स x प्लस dx, बी पासून जाणाऱ्या लेअरचं डिस्टन्स x आणि सी पासून जाणाऱ्या लेअरचं डिस्टन्स x मायनस dx. बोल बा, ठीक आहे. मग आता पाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट हाय का, ते मी जोपर्यंत हे बडबड नाही माय ऐकत ते समजतच नाही. आणि आता तर तुलाही म्हणता येते जे माय बडबड केली इंग्रजीत का बा सर मला सांगता येते का बा लेट व्ही बी दी व्हेलॉसिटी, ठीक आहे, ऑफ द लेअर ॲट पॉइंट बी असं, and v plus dv be the velocity of layer at point A. असं आहे. बोला, है का नाही? पुढं सांगता येते, थोडस याने जोडून टाकायचं एकाच वाक्यात का बा लेट v and v plus dv be the velocities of layers at point, समजते, b and a at a distance of x and x plus dx from bottom respectively. एका वाक्यात. बोल बा, ठीक आहे. तर हे व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय म्हणते ऐक राजा. ज्या जास्त व्हेलॉसिटी, ज्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त असन त्याच्यातून ज्या लेअरची व्हेलॉसिटी कमी असन ते सबट्रॅक्ट करा, भागिले ज्या वेळेला जास्त व्हेलॉसिटी वाल्याचं डिस्टन्स पण जास्त असन बॉटम पासून, त्याच्यातून कमी व्हेलॉसिटी असणाऱ्या लेअरचं डिस्टन्स बॉटम पासूनचं वजा करा, सबट्रॅक्ट करा. नाही समजलं तर हे पाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ग्रेडियंट व्याख्या मी याच्याशिवाय क्लिअर नाही करू शकणार. पाय मग हे याचं व्हेलॉसिटी जास्त आहे, बिंदास लिहून टाक v प्लस डीव्ही. याच्यामधून कमी वाली व्हेलॉसिटी मायनस कर. तू म्हणशील का सर हे काऊन नाही घेतली, तर याले रिलेटिव्ह संबंधित हेच आहे, नातं याच्याशी आहे, पण जवळचं नातं हे आता सांगलं अमरावती मुंबई. हे मुंबई हो, हे अमरावती, अमरावती वाला जवळ पडते तर जास्त संबंध येते असं.
भागिले याचं डिस्टन्स एवढा आहे तर x प्लस dx आणि याचं डिस्टन्स एवढा आहे मायनस x. मी आता सांगला वय ना, जास्त वेलॉसिटीतून कमी वेलॉसिटी सबट्रॅक्ट करा, भागीला जास्त डिस्टन्स मधून कमी डिस्टन्स सबट्रॅक्ट करा. मग आता एवढं जर झालं तर यानं या कटला राजा, यानं या कटला इथं आलं dv/dx. बस बाबू, याच्याकडे पाहिजे तर तू म्हणशील का सर मला फायनल झाली वेलॉसिटी ग्रेडियंट. अरे हेच तर हो राजा वेलॉसिटी ग्रेडियंट. तू म्हणशील कसं रे बा, तर बा ह्या जो आहे मी पहिल्या व्हिडिओ मध्ये स्टार्ट केलं फिजिक्सचा, त्याच्यात शिकवलं होतं डीडीटी रेट ऑफ चेंज ऑफ रिकामी जागा विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर आज फेस बोलाची वेळ आली का रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ काय रे बात डिस्टन्स. व्हॉट इज एक्स? डिस्टन्स. Rate of change of velocity with distance. मग एवढं तुला सुचलं का रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स. अरे कुठून मोजत आहे तर या बॉटम पासून. बॉटम म्हणजे पाणी वाहत असेल नदीचं तर खाली बॉटम म्हणजे जमीन राहते, त्यालाच तर स्टेशनरी लेअर म्हणते. स्थिर स्टेशनरी बॉटम मन का स्टेशनरी लेअर मन. थोडस मेकअप चांगलं केलं तर बरं दिसते म्हणून बॉटम अडाणी शब्द वापरण्याच्या ऐवजी मनाचं स्टेशनरी लेअर झाली पूर्ण व्याख्या. हेच तुमचं पुस्तक सांगते. याने म्हणते राजा व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मन कसा म्हणशील रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. डन. पटला का नाही? असं आहे. बस म्हणून एवढं समजून केलं की याले म्हणते बा वेलॉसिटी ग्रेडियंट. मग आता आलो आपण तर बा विस्कस ड्रॉप डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ द लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि सांग बाबा, तर बा ह्याच्यावर बडबड करणारा जो शास्त्रज्ञ होता सायंटिस्ट, त्याचं नाव होतं न्यूटन. आणि आपल्याला प्रश्न विचारते स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, ऐक मग. पाय मग मी काय सांगत आहे न्यूटन्स लॉ ऑफ. लक्षात ठेवा न्यूटन स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, मन लावून एक भाय सोपा आणि साधा आहे. नाव घेऊ आता लिहित ना, ऐकलं ना न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. स्ट्रीमलाइन फ्लो म्हणतात, स्मूथ फ्लो, ओव्हरलॅपिंग विथ इच अदर. असं समजते? असं जर असलं तर लक्षात ठेवा स्मूथ स्ट्रीमलाइन फ्लो घेतो मी नदीचं पाणी. तेव्हा काय होते, तेव्हा मी आत्ताच सांगलं राजा, एवढी कॅसेट वाजवली का फॉर स्ट्रीमलाइन फ्लो विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. लक्षात ठेवा वेलॉसिटी ग्रेडियंट. The viscous force is directly proportional to area of the layer. बोल बा, शिकवलं आत्ताच. दुसऱ्यांदा म्हणताव तर viscous force is directly proportional to velocity gradient. तर आता ट्रेनिंग दिली dv/dx. जमलं का नाही? मग आता एवढं जर झालं असं मित्र हो तर तुम्हाला एक क्लास मध्ये आहे ना काय बा समचलन आणि व्यस्त चलन डायरेक्टली प्रोपोर्शनल इनव्हर्सली प्रोपोर्शनल तुम्ही शिकले का एक क्लास मध्ये का बा या चिन्हाला या साइनला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात. हे जर डावीकडलं सारखं असलं तर फक्त या आहे ना प्रोपोर्शनल साठी रूल आहे का बा डावीकडली एकच बाजू घ्यायची आणि उजव्या कडल्याचा फक्त गुणाकार होतो, बाकी काहीच होत नाही. असं बाकी कुठंच होत नाही, फक्त याच्यातच होते. मग याले म्हणताना हे दोन लिहिले तर याच्या खाली लिहा लागते कंबाइनिंग दिस टू इक्वेशन. आणि डावी एकच घ्यायची आणि उजव्याचा गुणाकार करायचा.
असा. आणि ह्या फुलीचा चिन्ह ज्याला आपण साइन म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनलचं, हे जर गायब करायचं असेल तर याच्या ऐवजी दोन गोष्टी घ्याव्या लागतात, इक्वल टू आणि कॉन्स्टंट. ह्या जशानं तसा. आजपर्यंत आपण लहानपणी के घेत आलो आणि कॉन्स्टंट कोणताही घेता येते. हे कॅसेट वाजवणारा न्यूटन्स होता, त्यानं के नाही घेतला आणि त्यानं घेतला नीटा. मराठीत लिहून दाखवत आहो नीटा. नीताची मोठा भाऊ नीटा असं आपल्या मनात आहे. तर एफ इज इक्वल टू नीटा ए डीव्ही बाय डीएक्स. तर यालाच काय म्हणतात, तर प्रोपोर्शनल कॉन्स्टंट म्हणतात. लक्षात घ्या, वेअर नीटा इज कॉल्ड प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. तर या न्यूटन्सनं याला नाव देऊन टाकलं, व्हिच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. या जर हाकलला एवढा पार तर याच्या खाली जाते हो, तर कसा जाईन तर पाहून घ्या. तर बाय एफ अपॉन, लक्षात ठेवा, एवढा आला ए डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू नीटा, व्हिच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. हे इकडं मानतो, हे इकडे मैदानात लिहून दाखवत आहो. एफ अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीएक्स असं आहे ना. याले म्हणते कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. याले म्हणते व्हेलॉसिटी ग्रेडियंट, याले म्हणते एरिया, याले म्हणते विस्कस फोर्स. बोल पा थोडस पाहिलं रे. आणि या भागाकाराच्या साइनला पर म्हणतात, PAR असं आहे. लाव मग डोकं आणि याची मनानं व्याख्या सांग. तर तू म्हणशील का सर मले पण सांगता येते, पाठ नाही चालत, याच्याकडं पाहिलं राजा. याले म्हणते विस्कस आहे ना, कोएफिशिएंट ऑफ विस्कस. तर याची व्याख्या कशी म्हणशील, तर कोएफिशिएंट ऑफ विस्कस इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स पर युनिट असं. एरिया पर युनिट, याले पर युनिट म्हणते, पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. झाली व्याख्या? सांगा. टेक्निकल पाहिजे तो त्या नाही चालत. मग आता समजलं असन तर पा किती सुंदर. आणि इथूनच तर व्याख्या पुस्तक पाहून घे, हेच लिहून आहे. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज and viscous force per unit area per unit and velocity gradient असं आहे. बसलं का डोक्यात? मग आता याचा युनिट कोणाचा रे बा? कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटीचा युनिट SI युनिट ऑफ नीटा इज, लक्षात ठेवा, काय बा न्यूटन सेकंड स्क्वेअर असं. न्यूटन सेकंड आहे ना पर मीटर स्क्वेअर. बोल बा. डायमेन्शन पाहिजे, नो प्रॉब्लेम. L-1 M1T-1 M1T-1 याचा डायमेन्शन. अजून एक बार काय ना पुस्तक वाचा. तर याचं जे सीजीएस युनिट आहे, लक्षात ठेवा, सीजीएस युनिट ऑफ विस्कॉसिटी म्हणत आहो. विस्कॉसिटी तर याला पॉइज म्हणतात. सीजीएस युनिट सांगत हाव विस्कॉसिटीचं POISE पॉइज. आणि म्हणून मित्र हो, 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉइज. माहिती असू द्या. आणि या 10 पॉइज बरोबर 10 पॉइज बरोबर 1 डेका पॉइज. 10 पॉइज 10 पॉइज असलं तर याले 1 डेका पॉइज पण म्हणतात असं. बोल बा. आवडला माझा व्हिडिओ का नाही आवडला? लास्ट पॉइंट राहिला, त्याच्यानंतर तुमच्या चॉईसचे जे चॅप्टर सांगले आहे मला ऑनलाईन, आपण ऑनलाईन जो पिरियड घेतला होता तेच चालू करेल. बस उद्याचा लास्ट पिरियड याच्यावरचा. आवडला ना का नाही आवडला? हो आवडला. हसून तर राहिले तुम्ही. मग आता घंटी वाजवता. ठीक आहे. नमस्कार.